युवी ऐक ना, अरे मी जे सांगते ते खरं आहे. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. तुम्ही विश्वास का नाही ठेवतात कोणी माझ्यावर? युवी, माझ्याकडे एक प्लॅन आहे. प्लॅन आहे? प्लॅन शब्द तोंडातनं काढायचा नाही. शांत बस, ऐक ना. गप्प बस. प्लॅन नाही, कुठला गेलाय? झालं तेवढं बस झालं. मला ना घरात अजिबात वादविवाद नकोय. हे बघ निशिता, आपल्याकडे कुठलाही पुरावा नसताना आपण त्यांच्यावर कुठलाही आरोप करू शकत नाही. आणि हे असं केलं तर आपल्यावरच सगळं उलटेल. तेव्हा आपल्याकडे ठोस पुरावा असेपर्यंत तू काहीही करणार नाहीयेस. कळलं तुला? ऐक ना, आवाज बंद. ऐक ना, एकदा ऐक ना. युवी, युवी, ईशा 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 ऐक ना. बघ ना, कालपर्यंत केदार तारिणी कोणालाच घरात नको होते आणि आज कोणीही त्यांच्या विरोधात जायला नको म्हणतात. ऑफकोर्स निशिता, तू जे एलिगेशन्स त्यांच्यावर लावतेस ना, त्याच्यावर कसा कोणाचा विश्वास बसेल? काय प्रूफ आहे तुझ्याकडे? आहे प्रूफ? सो नो वन विल ट्रस्ट यू. ऑल्सो या सगळ्यांच्या मनात आहे ना, त्या कौशिकीबद्दल खूप भीती आहे आणि ती काय करू शकते, यू नो राईट? या आय नो, पण मी खरंच सांगतेय, मी स्वतः ऐकलंय, पण कोणीच विश्वास ठेवत नाहीये. मी ठेवते. खरंच? या आय मीन, मला ना त्यांच्यावर आधीपासूनच डाऊट आहे. पण तुला सांगू, ते दोघे जेवढे खोटारडे आहेत ना, तेवढेच स्मार्ट पण आहे. एक्झॅक्टली हेच म्हणतेय मी. पण काहीतरी करायला हवं. मी अशी शांत नाही राहू शकत. एक आयडिया आहे. आयडिया? हा, बट खूप रिस्की आहे. काय? जिने त्यांना या घरात आणलं ना, तिलाच त्यांना किकआउट करायला लावायचं. कोण? कौशिकी ताई? येस. ओ ओ ओके, नाईस, स्मार्ट. बॉस, बॉस, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मला पण बोलायचंय. अरे पण मला बोलू देत, माझं महत्वाचं आहे केदार. मला बोलू दे. बरं ठीक आहे, बोल बोल. चेतना काकूंना आपल्यावर संशय आलाय. ते मला आपल्या रूम मध्ये घेऊन गेलेत आणि आपल्या लग्नाबद्दल मला प्रश्न विचारले. पहिली भेट कधी झाली होती आणि प्रपोज कोणी केलं? पहिलं गिफ्ट कोणी दिलं आणि कोणत्या कोर्टात लग्न झालं? तुमचा आवडीचा रंग कोणता आहे आणि शाळा कोणती आहे? बर्थ डेट काय आहे आणि चपलीचा नंबर काय आहे? तुला पण सेम प्रश्न विचारलेत? हो, पण पद्मिनी काकूंनी. म्हणजे इंटरोगेशन एकाच वेळी. सगळ्यांना संशय आलाय आपल्यावर. आपल्या रूम मध्ये शोधाशोध पण झाली आहे. आणि ज्या अर्थी या दोघांनी आपल्याला सेम प्रश्न एकाच वेळी विचारले, त्या अर्थी हा निव्वळ योगायोग नाहीये. हे बीज कोणाच्या तरी एकाच्याच डोक्यात न आलंय आणि मग ते सगळ्यांच्या डोक्यात पेरलं गेलंय. पण कोणाच्या? सिनियर ॲक्टरच्या कुठल्याही फॅमिली मेंबर्सची कन्फर्म केल्याशिवाय ही न्यूज जाता कामा नये. कळतंय ना तुला? आणि श्वेता, तुला माहिती आहे, खोटी माणसं आणि खोट्या न्यूज यांना कौशिकी खांडेकरच्या मनात जागा नाहीये. एक मिनिट होल्ड कर, एक मिनिट होल्ड कर. काय झालं? तुम्ही दोघी अशा का बघताय माझ्याकडे? काही बोलायचंय? हॅलो, हा हॅलो श्वेता, हां बोल. निश्चित त्यांना रेड हँडेड कोणी पकडलं? मी. बोलणार कोण? मी. बोल लवकर. एक मिनिट, तुझी तिची मोठी बहीण आहे. माझं नाही करा, तुझं ऐकतील. तू बोल ना. परत तीन थांब. हे बघ, वेट फॉर माय इन्स्ट्रक्शन्स, ओके? आणि मला लूपमध्ये ठेव प्लीज. ओके, हो हो, मी मीटिंग जॉईन करेन. या, बोला. काही बोलायचं आहे का? निश्चित तू बोलणार आहेस की नाही? बोलायला पाहिजे. मी काय करू? बोल. तारिणी आणि केदारचं लग्न खोटं आहे. त्यांचं लग्न, प्रेम, संसार सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. मी खरी आहे. काय? तू काय बोलतेस निशिता? तुमची शपथ, देवा शपथ. आय मीन खरं बोलते, खोटं नाही बोलत आहे. मी जे ऐकलं तेच सांगते.
मिस्टर किशोर चंद्र राऊत. केदार, या घरातल्या माणसांचा आपल्यावरचा संशय वाढत चाललाय. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आपलं मिशन कंप्लीट करून इकडनं निघायला लागेल. आणि त्यासाठीची पुढची लीड आहे मिस्टर किशोर चंद्र राऊत. हो बॉस, मला वाटते की आपण हे मिशन पूर्ण करण्याच्या खूप जवळ पोहोचलोय. आता फक्त मिस्टर राऊतांनी आपल्याला मदत करायला हवी. करेक्ट. माझ्या आईच्या गुन्हेगारापर्यंत जर पोचायचं असेल तर या माणसाला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. तर आपल्याला हे मिशन कंप्लीट करून इकडनं लवकर निघता येईल. तू काय बोलतेस हे तुला कळतंय का? हो, केदार तारिणी त्यांचं लग्न, त्यांचा संसार, ते लग्न, कोर्ट वगैरे निश्चिता, म्हणजे मला माहितीये तुझा तारिणीवर लहानपणापासून राग आहे. ती या घरात येणं पटलेलं नाहीये तुला आणि त्यात ती जाऊ म्हणून या घरात आली. हे तर अजिबात पटलं नाहीये. मला माहितीये, पण ती आता या फॅमिलीचा भाग आहे आणि ते बदलणार नाहीये निशिता. आणि कोणाच्या तरी बोलण्यात येऊन जर तू तिच्यावर आरोप करणार असशील तर ते मी ऐकून घेणार नाहीये. कळतंय? ओ हॅलो, डोंट पॉइंट फिंगर्स ॲट मी, ओके? माझा यात काही संबंध नाहीये. निशिता म्हणत होती की तिने तिच्या कानांनी ऐकलंय की त्या दोघांचंही लग्न खोटं आहे. हो ताई, म्हणजे तारिणी या घरात आली आहे ते मला पटलेलं नाहीये, हे खरं आहे. पण पण मी जे आता सांगते ना ते ही खरं आहे. मी खोटं- निश्चिता, कसं पॉसिबल आहे अगं? त्यांच्या लग्नाचे फोटोज आहेत, लग्नाचं सर्टिफिकेट आहे, ते सगळं खोटं आहे का? आणि मुळात लग्न एवढी मोठी गोष्ट, त्याच्याबद्दल कोणी कसं खोटं बोलेल? सांग निशिता, हे खूप सिरियस ॲलिगेशन आहे. आणि बरं, तुला असं वाटतंय की त्यांचं लग्न खोटं आहे, बरोबर? प्रूफ काय, पुरावे काय आहेत? प्रूफ बोल. आय नो, तुम्ही माझ्याकडे प्रूफ मागणार होतात. मी बोलले होते ना प्रूफ मागणार म्हणून. पण ताई, नाही आहेत माझ्याकडे काही प्रूफ. खरं तर ना मलाही हेच वाटत होतं की त्या दोघांचं लग्न झालंय, त्यांनी कोर्ट मॅरेज केलंय. पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी जे पाहिलं, मी जे ऐकलं ना, त्यानंतर माझा स्वतःवरचाही विश्वास उडाला की हे काय काय बोलतात दोघं. हे असं असूच कसं शकतं, हे असं कसं करू शकतात आणि का करावं असं, कशासाठी, कोणासाठी, काय मिळणार आहे या सगळ्यातनं. पण मी जे ऐकलं ताई ते खरं आहे. निश्चिता, शांतपणे जे काही झालं ते नीट सांगशील का प्लीज? प्लीज. काय झालं तिकडे? व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिथे वेगवेगळे गेम्स खेळत होते. ओके. त्यातला एक गेम होता ज्याच्यामध्ये बलून, असा बलून हातात घ्यायचा नव्हता. हे लग्न, हे नातं, हा संसार, हे सगळं खोटं आहे. तू नक्की हेच ऐकलंयस? 100% हेच ऐकलंय मी. तारिणी आणि केदार खोटं बोलतायत. ते दोघे मिळून आपल्या दोन्ही फॅमिलीजना फसवतायत ताई.